तर आता मी आपल्या मळ्यातल्या रानात सगळ्यात शेवटी कधी गेलो मला हे पण आठवत नाही, आणि तिथं पेरलेली बाजरी केवढी झाली मला याची पण आयडिया नव्हती. मग मी आज पाऊस उघडला होता म्हणून मळ्यात चाललो होतो आणि तेवढ्यात गणू मामा आपल्याला भेटला. पण तो काय आपल्या गाडीवर मागं बसना, तो म्हणला मीच गाडी चालवतो तू बस मागं. आणि गणू मामाने आपल्याकडून गाडी चालवा का घेतली तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळणारच आहे. आणि ह्या गाडीने तर डायरेक्ट इथं रस्त्याच्या मधोमध सिमेंट खालवलंय. आता यो गाडी इथं काय कॉन्क्रीटचा रस्ता बनवतो का काय काय कळा ना. मग जसा गाडी पुढे आलो तसं गाडी चालवा घेतल्याचं कारण मला कळालं. आणि ह्यो रस्ता आपल्या घरापासल्या रस्त्याचा पण बाप निघाला. मग असंच घसरत होलगडत आम्ही तो खतरनाक रस्ता पार केला. आणि इथं तुम्हाला जेवढी कुठं बाजरी दिसत असेल ना ती सगळी बाजरी आपली आहे. मग हाय का नाही विषय टॉप आपल्या बाजरीचा. आणि पावसाळ्याच्या टायमिंगला आपल्या मळ्यातलं वातावरण इतकं भारी होतं ना ते एखाद्या व्ह्यू पॉइंट असू दे मागे टाकेन. आणि आता आपल्यापेक्षा तर मोठा हेवी ड्रायव्हर तर गणू मामा निघाला. मग गणू मामाला त्याच्या गोट्यावर सोडवलं आणि मी आपल्या मित्राच्या रानात निघालो. आणि मी त्या डाळाने एकदम बिंदास चाललो होतो, पण जेव्हा चिलटणाने पुढून तोंड काढलं ना माझ्या काळाचं ठोकं वाढलं. ते तर इतकं गरबाडलं होतं त्याला तर नीट पाळता पण म्हणलं आता निबार पाडता हे आपल्याला. मग मित्राच्या रानात आलो तर मित्राचा चालला होता मिरच्या तोडायचा कार्यक्रम, पण तो